आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आपण हरकती नोंदवलेल्या आहेत। राष्ट्रीय सेनेच्या वतीने दगड मारून घ्यावं लागते। प्रशासन अधिकारी लोक काम करत नाही, त्याच्या चर्चा आमची मागणी हरकती नोंदवताना केली। आम्ही कपडेच घेऊन आलो नाही, हाय असं झालं येतानाच असा प्रशासनाच्या अरेरावीमुळे अशी अवस्था झाली। राष्ट्रीय विकास अध्यक्षवर पण माझ्याकडे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ज्या हरकती नोंदवल्या गेलेल्या होत्या, या हरकतींना आज निकाल देण्याचं प्रक्रिया चालू आहे। हरकतींच्यावर काय प्रतिक्रिया देतात निवडणूक हे बघण्यासाठी या ठिकाणी आमचे ज्या लोकांनी प्रतिक्रिया दाखल केलेली, आपल्या हरकत दाखल केली आहे ते बघण्यासाठी इथं आलेले आहेत। तर आम्ही यावेळेस अनोखा प्रकार असा करण्याचं कारण असं आहे की आजपर्यंतच्या ज्या हरकती दाखल झालेल्या आहेत त्या शक्यतो निगलेक्टच असे केलेले आहेत, परंतु शासनाला जाग यावी, निवडणूक आयोगाला आमची दखल घ्यावी आणि नागरिकांच्या काय मागण्या आहेत या प्रामुख्याने समजून घेऊन त्याप्रमाणे तोडगा काढण्यात यावा। आजपर्यंत महापालिकेमध्ये 2 उमेदवार असताना विकास कामाच्या नावाने खंडानट झालेला आहे। विकास काम होत नाही म्हणून नगरसेवकांना डोक्यामध्ये दगड मारून घ्यावा लागते महापालिकेसमोर, हे आमच्या महापालिकेचं दुर्दैव आहे। आता तर चार लोकांचा वोट पडल्यामुळं या ठिकाणी विकास कामं 100% होणारच नाहीत असा आमचा एक विश्वास आहे। तर 100% विकास व्हावा असं जर शासनाला वाटत असेल तर शासनाने एकाच उमेदवारासाठी 1 वॉर्ड ठेवावा। त्याचप्रमाणे दुसरी मागणी अशी आहे की तृतीय पंथासाठी 1 वॉर्ड शिल्लक राहावा, कारण मागील इलेक्शनच्या दरम्यान एका नगरसेविकेला मी पुरुष आहे का स्त्री आहे हे सांगण्यासाठी त्याला आपली सत्यता पटवावं लागली मेडिकल, त्यासाठी शासनानं तृतीय पंथासाठी सुद्धा 1 जागा शिल्लक ठेवावी। त्यासह प्रत्येक वॉर्डमध्ये मागासवर्गीय हा उमेदवार असायलाच पाहिजे, राखीव त्याच्यासाठी ठेवलंच पाहिजे, कारण मागासवर्गीय लोक जे आहेत हे विखरून राहिलेले आहेत, कुठेही एका ठिकाणी राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी कायमस्वरूपी प्रत्येकी 1 उमेदवार हा पाहिजेच। तुम्ही आज काय केलं? आज आम्ही शासनानं काय केलेलं आहे, शासनाच्या धोरणामुळे काय झालेलं आहे, नेमकं महापालिकेच्या नागरिकांची अवस्था, विकास कामाची त्यांची वैयक्तिक, कारण विकास कामासाठी पैसा टॅक्स कर रूपाने घेतला जातोय पण तसा विकास नागरिकांचा होत नाही, म्हणून आजपर्यंत शर्ट आणि पॅन्ट गेलेले आहेत असं आम्हाला वाटतंय। आणि आता जर 4 उमेदवार झाली तर हेही जाऊन हे नागरिक नागडीच होणार आहेत असं आम्हाला वाटतंय, म्हणून आजचे अनोखं आंदोलन आम्ही केलेलं आहे। तुम्ही आता म्हणजे हरकती नोंदवल्या किती नंबर वॉर्डासाठी? आम्ही संपूर्ण महापालिकेसाठी या हरकती नोंदवलेल्या आहेत, कुठल्याही एका वॉर्डासाठी आमची मागणी